नमस्कार. मी अनंत सर. नुकतीच आता जी केंद्रप्रमुख ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे, त्यासाठी सर्व शिक्षक लोकांनी जवळपास फॉर्म भरलेला आहे. त्यासाठी विष्णू निळे सर यांनी मला ह्या परीक्षेसंबंधात मॅथ आणि रिझनिंग या संबंधित मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले. त्याबद्दल मी सरांचा आभारी आहे. आता आपण पाहणार आहे की केंद्रप्रमुख जी परीक्षा आहे, ही जवळपास सर्वांना माहिती आहे की ही IBPS कंडक्ट करते. आपण मागची जी टीईटी वगैरे शिक्षकांनी दिलेली असेल, ती टीईटी जी आहे ती नॉलेज बेस एक्झाम आहे. पण आपण IBPSचा जर एक मागचा पॅटर्न जर पाहिला, तर ही एक्झाम आपल्या सर्वांना माहिती आहे की ही एक प्रॅक्टिस बेस एक्झाम आहे. याच्यामध्ये तुम्हाला नॉलेज प्लस प्रॅक्टिस, म्हणजे आपण त्याला स्किल म्हणतो, ती स्किल खूप आवश्यक असतं. या संदर्भात मी तुम्हाला एक डेमो म्हणून मॅथ्स आणि रिझनिंग हा जो पार्ट आहे, या पार्टशी संबंधित क्वेश्चन जे आहेत हे कशा पद्धतीने येतील, एका 5 ते 10 मिनिटात तुम्हाला सांगेल की जे सर्वांना फायद्याचे ठरतील. सरांचा मी पुनश्च आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली. आपण पाहणार आहे की IBPS ही एक्झाम केंद्रप्रमुखची घेणार आहे. यामध्ये जवळपास सर्व शिक्षक लोकांनी, जे जुने शिक्षक आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे. आता ही पेपर जो आहे, आता जवळपास मागच्या 2 महिन्या अगोदर टीईटीचा पेपर जो आहे भरपूर शिक्षकांनी दिला. यामध्ये भरपूर शिक्षकांचे स्कोर वगैरे चांगल्या पद्धतीने आले असतील. पण आपण पाहतो की ही एक्झाम आणि ती एक्झाम ही पूर्ण टोटली डिफरंट आहे. IBPSची जी पॅटर्न आहे, त्या पॅटर्ननुसार ही पेपर जो आहे हा होणार आहे. याच्यामध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न जवळपास भरपूर साऱ्या युट्यूब चॅनलवर आपल्याला दिसतं की यामध्ये तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं रंगवून दाखवलं जातं. पण चुकीचा पॅटर्न जर तुम्ही त्याला प्रॅक्टिस जर केली, तर तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा ऍक्च्युअल जो तुम्हाला पेपर येईल त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठं त्याच्यामध्ये लॉस होईल. त्या अगोदरच तुम्ही पेपर जो आहे किंवा पॅटर्न जो आहे तो जर तुम्ही पाहून घेतला किंवा त्यावर प्रॅक्टिस जर केली, तर तुम्हाला त्याचा निश्चितच पेपरमध्ये फायदा होईल. IBPSच्या याच्यामध्ये तुम्हाला समजलं की तुम्हाला समजेल की याच्यामध्ये प्रिपरेशन करत असताना तुम्हाला पेपर जे आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस जर तुम्ही या 15-20 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये जर केली, तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. आता आपण पाहू की याच्यामध्ये पॅटर्न काय असेल IBPSच्या याच्यामध्ये, केंद्रप्रमुखच्या याच्यामध्ये हा पॅटर्न काय असेल नेमका. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की TCS आपण पाहतो, TCS आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे. TCSची एक्झाम आणि IBPSची यामध्ये डिफरन्स आहे. तुमची रेल्वेची वगैरे जी एक्झाम मध्ये TCS कंडक्ट करते, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर मॅथ्स रिझनिंग सोबतच जीकेचा जो पार्ट आहे याच्यावर जास्त फोकस केला जातो. पण तुम्हाला IBPSच्या याच्यामध्ये जवळपास मॅथ्स रिझनिंग आणि रिझनिंग यावर सर्वात जास्त भर जो आहे या दोन कन्सेप्टवर दिला जातो. कन्सेप्टवर यासाठी की तुम्हाला स्किल जे आहे, म्हणजे भरपूर सारे क्वेश्चन जे असतात एकदम इझी लेवलचे प्रश्न जरी असले तरी तुम्हाला याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही TCSची किंवा तुम्ही TETची जर एक्झाम पकडली, तर TETच्या एक्झाम मध्ये तुम्हाला वेळ भरपूर असतो. बरोबर आहे. वेळ भरपूर असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास जर केला तर तुम्हाला मार्क्स जे आहे ते चांगलं तुमच्या लेवलवरती तुम्हाला एका घेऊन जातं. पण IBPS मध्ये तसं नाही. IBPSचा पॅटर्न जो आहे हा लिमिटेड असतो. बरोबर आहे. पण तुमची स्किल जी आहे त्यात महत्वपूर्ण ठरते. म्हणजे तुम्हाला काय की एका एक्झाम मध्ये जर तुम्हाला नॉलेज जे आहे ते सर्वच क्वेश्चनचे येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला प्रश्न जे आहेत, सगळेच प्रश्न जे आहेत ते पाहिलेले दिसतील. त्याच्यामुळे तुम्हाला असा प्रश्न येणार नाही जसं आपण टीईटी मध्ये किंवा TCSच्या कोणत्याही एक्झाम मध्ये पाहतो किंवा हा प्रश्न तर नवीनच आला, हा मला आतापर्यंत माहितीच नव्हता. याच्यामध्ये तसं तुम्हाला दिसणार नाही IBPS मध्ये. याच्यामध्ये पॅटर्न जो आहे, हा पॅटर्न हा रिपिटेशन तुम्हाला याच्यामध्ये दिसतं. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये स्किल जे आहे ती खूप महत्वाची. स्किल म्हणजेच काय, प्रॅक्टिस. तुम्हाला भरपूर सारे पेपर जे आहेत ते सोडवावे लागतील. त्या पेपरचं अनालिसिस जे आहे ते करावं लागेल. त्याशिवाय हा पेपर जो आहे, हा पेपर तुमचा क्रॅक होणार नाही. त्याच्यामुळं याच्यामध्ये सिलेबस मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला दिसेल की भरपूर चुका जो आहे आपण एक्झाम मध्ये एक्झाम देत असताना करतो. पॅटर्न आपण पाहिलं की पॅटर्न तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये पॅटर्न मध्ये आपण कोणकोणते क्वेश्चन जे आहे ते सोडवले तर किंवा प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आपण एका 5 मिनिटामध्ये रिझनिंग आणि मॅथ्सचा जो आहे तो पॅटर्न आपण पाहू. पॅटर्न कसा असेल पहा. आपण रिझनिंगचा जर विचार केला तर रिझनिंग मध्ये आपण पाहतो 5-5 मार्क्सचे लॉट आधी घ्या. बरोबर. आधी जर तुम्ही 5 मार्क्सचे लॉट घेतले तर तुम्ही प्रिपरेशन करताना ह्या 5 मार्क्सच्या लॉटवर जास्त फोकस करा. म्हणजेच काय की 5 मार्क्सच्या लॉटमध्ये कोणते तर इनइक्वालिटी, हा 5 मार्क्सला तुम्हाला एक्झाम मध्ये दिसेल. हे संभाव्य आपण पाहता याच्यात असं फिक्स मध्ये हा येईल असंच नाही. पण हे संभाव्य तुम्हाला सांगतो की हे फिक्स तुम्हाला जरी नसलं तरी हे संभाव्य प्रश्न तुम्हाला तिथे दिसतील. त्याच्यामुळे याच्यावरती जास्त फोकस करा. नक्की तुम्ही सिंगल मार्किंग वाले प्रश्न सोडवता. तर मॅथ्स मध्ये आपण पाहतो की मॅथ्स मध्ये तुम्हाला नंतर सांगेन, मी आधी रिझनिंगचं सांगतो
इनिक्वालिटी झालं हे 5 मार्क्सला तुम्हाला एक्झाम मध्ये दिसेल. एकदम सिंपल आणि इझी लेवलचे या पद्धतीचे प्रश्न असतात. त्याला आपण ग्रेटर दॅन लेस दॅनचे प्रॉब्लेम म्हणतो, बरोबर आहे का? ग्रेटर दॅन लेस दॅन या पद्धतीचे जे आहे हे 5 मार्क्सला तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला सिलोलिझम, बरोबर आहे का? सिलोलिझम हे पण 5 मार्क्सला दिसेल. ठीक आहे, हे पण 5 मार्क्सला तुम्हाला दिसेल. इनइक्वालिटी, सिलोलिझम, त्याच्यानंतर रो अँड रँकिंग हे तुम्हाला 2 किंवा 3 मार्क्सला एक्झाम मध्ये दिसेल. ठीक आहे, ब्लड रिलेशन जर आपण पाहिलं तर ब्लड रिलेशन पण सेम, हे 2 किंवा 3 मार्क्सला पॅसेज टाईप त्यामध्ये येईल. आपण जर टीसीएस मध्ये जर पाहिलं तर टीसीएस मध्ये काय, किंवा हा त्याचा भाऊ असेल, तो त्याचा काका असेल, तर हा त्याचा कोण लागेल, ह्या पद्धतीचे प्रश्न तर याच्यामध्ये नाही, पॅसेज टाईप त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. ठीक आहे, त्यानंतर ब्लड रिलेशन संपल्यानंतर तुम्हाला कोडिंग डिकोडिंग खूप इझी पॅटर्न असतो. कोडिंग डिकोडिंग हे पण तुम्हाला 5 मार्क्सला त्याच्यामध्ये दिसेल. 5 मार्क्सला कोडिंग डिकोडिंग पण दिसेल. या पद्धतीचे 5-5 मार्क्सचे लॉट जर केले तर तुम्हाला त्यात चांगला फायदा होईल. त्यानंतर पुढच्या स्लाइडवर आपण पाहू, जर तुम्ही एक स्क्रीनशॉट जर त्याचा काढून घेतला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता आपण कोडिंग डिकोडिंग वगैरे संपलं की पुढे पाहू. आणखी त्याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर सिटिंग अरेंजमेंट, हे पण 5 मार्क्सला तुम्हाला एक्झाम मध्ये दिसेलच. सिटिंग अरेंजमेंट तुम्ही पाहिलं की याच्यामध्ये तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट लिनियर वगैरे राहील. त्याच्यानंतर लिनियर संपल्यानंतर तुम्हाला सर्कल बेस, त्यानंतर टेबल वगैरे पण त्यामध्ये दिसू शकतो. आपण त्याला बॉक्स बेस पझल मध्ये पाहू नंतर ते. ठीक आहे, हे सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला 5 मार्क्स त्याच्यामध्ये दिसेल. त्याच्यानंतर पझलचा जर विचार केला तर पझल मध्ये तुम्हाला भरपूर याच्यामध्ये वेटेज राहील एक्झाम मध्ये. तुम्हाला याच्यामध्ये पझलची प्रॅक्टिस आणि सिटिंग अरेंजमेंटची प्रॅक्टिस तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, कारण तिथं हाच प्रॉब्लेम होतो की हे प्रॉब्लेम जे आहे, ते प्रॉब्लेम तुम्हाला टाइम मॅनेजमेंट त्याच्यामुळे जमतच नाही. तुम्हाला प्रॉब्लेम तिथं आल्यानंतर तुम्हाला एक तर एक्झामचं प्रेशर आणि त्यामध्ये क्वेश्चनचे टाईप जो असतो त्या एवढं काय म्हणते, एकदम सिटिंग अरेंजमेंट जरी इझी असली त्याच्यात क्वेश्चन जे आहेत ते घुमून फिरून विचारले जातात. तुमची सिटिंग अरेंजमेंट बसून जाईल, पण तुमचे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन तुम्हाला एवढे लेंदी असतात की तुम्हाला ते क्वेश्चन वाचायलाच वेळ नाही भेटत. त्याच्यामुळे आपण घाबरून जातो. त्याच्यामुळे ह्या टाईपला आहे ना, सिटिंग अरेंजमेंट आणि पझलला भरपूर वेळ द्या. त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस जास्त करा. त्यानंतर आपण पाहू सिरीज. हा महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. सिरीज मध्ये तुम्हाला अल्फाबेटिकल, त्याच्यानंतर अल्फा न्यूमेरिक, हे न्यूमरिक, त्यानंतर न्यूमरिक सिरीज. याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी एक टिक सांगतो मी तुम्हाला. टिक म्हटल्यापेक्षा की तिथे एक्झाम मध्ये प्रॉब्लेम काय होतो, एक्झाम मध्ये ह्या पद्धतीचा प्रॉब्लेम होतो. हे 5 मार्क्सला तुम्हाला दिसतं. किती मार्क्सला असेल? 5 मार्क्सला असेल ना. एकदम इझी पॅटर्न आहे, एकदम सोपा आहे, बरोबर आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला इथं तुमचे क्वेश्चन्स असेल आणि इथं ऍक्च्युअल तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला असेल तो असेल. इथं 7 नेक्स्टचं तुम्हाला हे असेल. आता पण तुमची स्क्रीन आहे, ऍक्च्युअल हा जो प्रॉब्लेम आहे हे अल्फाबेटिकल काहीतरी राहील. आता भरपूर विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम हा असतो की इथपर्यंत आपल्याला स्क्रीनवर दिसतं, बरोबर आहे. ऍक्च्युअल प्रॉब्लेम जो आहे हा याच्या पुढे पण असतं आणि इथं स्क्रोलिंग असते. ते स्क्रोलिंग तुम्हाला करावं लागतं, बरोबर आहे. इथपर्यंत जरी प्रॉब्लेम असला तर तुम्हाला असं वाटतं की प्रॉब्लेम इथंच संपला. याच्यावरती क्वेश्चन जर तुम्ही सोडवला, आन्सर पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतं जे तुम्हाला अप्रोप्रिएट असतं ते, बरोबर आहे. पण ऍक्च्युअल काय असतं, ऍक्च्युअल प्रॉब्लेम इकडे पण असतो. इथं आपण फसतो, बरोबर आहे. इथं आपण फसतो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, नोट डाऊन करून ठेवा की ह्याच्यामध्ये स्क्रीन तुम्हाला स्क्रोल करायची आहे, तुम्हाला प्रॉब्लेम पुढं इथं दिसेल. त्याच्यामुळे तुमचा 1-2 मार्क्स किंवा 2-3 मार्क्स तिथं वाचून जातात, बरोबर आहे. अल्फा न्यूमेरिकल याच्यावर भरपूर प्रॅक्टिस करा, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ब्लड रिलेशन, अल्फा न्यूमेरिक सर्व आपण पाहिलं. त्याच्यानंतर तुम्ही कोडिंग डिकोडिंग पण पाहिलं, सिटिंग अरेंजमेंट वगैरे पाहिलं, आणि मिस्कलिनियस म्हणजे काय, सिंगल सिंगर याच्यावाले की तुम्हाला याच्यामध्ये दिसेल किंवा एखादा अल्फाबेट असेल किंवा एखादा स्कूल समजा या पद्धतीचा एखादा वर्ड असेल, या वर्डशी संबंधित एखादा प्रश्न राहतो की तुम्ही इकडून
किंवा थर्ड नंबरचा एखादा अल्फाबेट उचला, बरोबर आहे का. त्याच्यानंतर डावीकडून किंवा उजवीकडून नंतरचा दुसरा अल्फाबेट उचला, या संबंधित एक कोणता वर्ड बनतो का या संबंधित एक प्रश्न राहतो. आता हे सिंगल सिंगल मार्किंग वाले आहेत, ह्याला लवकर हात नाही लावता, याला सर्वात शेवटी हात लावायचा. तुमचे 5-5 मार्क्सचे लॉट जर झाले, कारण तुमचा एक जर पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट किंवा सिरीज जर तुमची बसली तर त्या सिरीजवरती तुमचे 5 मार्क्स इथे फिक्स होऊन जातात, बरोबर आहे. तुम्हाला सिंगल सिंगल मार्किंग वाले प्रश्न जे ते उचलायचं काम नाही. आपल्याला सुरुवात सवय हेच असतं की आपण सर्वात अगोदर सिंगल मार्किंग वाले उचलतो, त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनिट आपण वेळ घालवतो. मार्क्स किती भेटतात तर मार्क्स एकच असतो, याच्यामध्ये तुमचा लॉस होतो, बरोबर. टाइम तर गेलाच, टाइम गेल्यानंतर तुम्हाला काय झालं, तेवढे आपल्याला मार्क्स जेवढे गेन करायचे तेवढे गेन आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे 5 मार्क जे आहेत त्याच्यावर आपण आधी फोकस करायचं. आता हे आपण रिझनिंगचं पाहिलं, याच्यामध्ये एकदम क्वेश्चन जर कुठे राहिले असतील तुम्हाला नंतर सांगेल. आता याच्यानंतर आपण पाहू मॅथ्सशी संबंधित. मॅथ्स मध्ये पण तीच कंडिशन, तुम्हाला स्किल खूप महत्वाची असते. मॅथ्स याच्यामध्ये पण त्याच पद्धतीने तुम्हाला हे करावं लागेल की स्किलच महत्वाची आहे. तुम्हाला ह्या पद्धतीनं हे नाही की टीसीएस जशी एक्झाम कंडक्ट करतं की याच्यात काय की एकदम आरामात प्रश्न सोडवला चालेल, बरोबर आहे का. एकदम आरामात प्रश्न सोडून आपण त्याला क्लिक करायचं, आपल्याला वेळ भरपूर असतं, क्वेश्चन कमी असतात. इथं आयपीएस पॅटर्न मध्ये तसं नाही राहत, तुमच्याकडे वेळ जो आहे हा खूप कमी राहतो, क्वेश्चन जे आहे ते खूप तुम्हाला जास्त राहतात कम्पॅरेटिव्हली टीसीएस पेक्षा. त्याच्यामुळे तुम्हाला इथं जे आहे इथं टाइम मॅनेजमेंट खूप आवश्यक आहे, बरोबर आहे का. मग आता तुम्ही प्रॅक्टिस कशी करायची, मॅथ्स मध्ये सर्वात अगोदर तुम्हाला 5 मार्क्सचा लॉट तोच येणार, कोणता, सिम्प्लिफिकेशन. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्स. तुमचे 2 दिवस जवळपास पेपर राहणार आहे, बरोबर का. पहिल्या शिफ्टला जर सिम्प्लिफिकेशन आलं तर दुसऱ्या शिफ्टला तुमचा अप्रॉक्स दिसेल. अप्रॉक्स म्हणजे काय की हेच 0.5 अधिक 3.4 गुणेला 2.6 या पद्धतीनं, बरोबर आहे का. हे तुमचं अप्रॉक्स मध्ये येतं. आता सिम्प्लिफिकेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्हाला दिसेल की सिंगल सिंगल मार्किंग वाले विदाउट पेन अँड पेपर जोपर्यंत होते तोपर्यंत प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करा. म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर 25 गुणेला 24 असे प्रश्न जर आला तर यात काय करायचं, सिंगल अँड डबल हाफ करायचं, किंवा एखाद्या संख्येला 25 जर गुणलं तर 4 भाग देणं, 2 शून्य त्याच्यावर ऍड करायचे, म्हणजे काय 25 4 सक 24 म्हणजे झाले तुम्ही 600 अधिक 260 म्हणजे किती 860. या पद्धतीनं तुम्ही विदाउट पेन अँड पेपर तिथं सोडवायचा प्रयत्न करायचा, तर तुम्हाला त्यात फायदा होईल. हे तुमचं 5 मार्क्सचा लॉट सांगितलं, सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्स आपण पाहिला. त्यानंतर आपण पाहायचं त्याच्यामध्ये अप्रॉक्स. यात पण सिरीज तुम्हाला राहतो, त्यात मग तुम्ही मिसिंग राहील आणि रॉंग. त्यानंतर हे 5-5 मार्क्सचे आपण लॉट पाहता काय, हे पण 5 मार्क्सला राहील, हे पण 5 मार्क्सला राहील, आणि डीआय हे पण 5 मार्क्सला आहेत. केसलेट डीआय पण येऊ शकतो. आता भरपूर वेळेस तुम्हाला केसलेट म्हणजे काय, यात तुम्हाला एक पॅसेज मध्ये या टाइप मध्ये डीआय असेल, बरोबर आहे का. या पद्धतीचा केसलेट डीआय पण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल, कदाचित दिसेल. नाहीतर तुम्हाला एक सिंपल डीआय त्या पद्धतीनं तुम्ही जे आहे ते प्रिपेअर करू शकता. त्यानंतर डीआय संपल्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये तुम्हाला एक कोडिंग डिकोडिंग वगैरे नाही ना, नंबर सिरीज झाला ना आपला. एक मिनिट पॉज.